यानंतर सर्वांच्या लाडक्या सानवी जेठवानी मॅडम, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सर्वेभ्यः सुखिनः सन्तु, सर्वेभ्यः निराम्याः सन्तु, सर्वेभ्यः भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग भवेत्. नटराज देवतेला वंदन करते. शिक्षणाचे खरे आराध्य दैवत सावित्रीबाई फुले व ज्यामुळे आज आपण या मोकळ्या श्वासाचा आनंद घेतोय, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. व आज या कार्यक्रमाच्या 27व्या राज्यस्तरीय लोकस्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी उपस्थित सन्माननीय श्री रविराज इळवे साहेब, कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य, सहाय्यक कामगार आयुक्त माननीय श्री रोहन रुमालेजी, आमचे जुने मित्र व अधीक्षक गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे माननीय श्री गुरबचन सिंग शिलेदार साहेब, उपस्थित मंचावर कामगार कल्याणचे माजी सदस्य सन्माननीय धर्माधिकारीजी, सहाय्यक कल्याण आयुक्त श्री जगदाडेजी, उपकल्याण आयुक्त राठोड साहेब व कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस व आमचे परीक्षक सर्व मित्र श्री जावेद, किरणजी व शिवकुमार चौरे. संस्कृती आणि संस्कृतीच्या वारसाबद्दल अनेक लोक बोलतात. खरं तर संस्कृती ही दीपमाळ तेजाची, ज्ञान कला परंपरेची गाथ साजरी, ही वाढवायची परंपरा, ही जी काही आज महाराष्ट्र असेल किंवा अखंड विश्व आणि भारतामधल्या ज्या लोकपरंपरा असतील, हे फक्त मनोरंजनात्मक किंवा नृत्यातून आनंद मिळतो म्हणून साजरा करायची नाही. आज भारतामध्ये आदिवासी परंपरा असेल, भूलौकिक असलेल्या कुठल्या प्रादेशिक नृत्य असतील, कुठल्या जाती प्रजातीच्या समाजाचे विविध शैलीच्या नृत्य असतील, या सर्व लोककलेंचा समावेश आपल्या भारतामध्ये लोककला, लोकनृत्य आणि लोकसंस्कृतीमध्ये होत असतं. परंतु लोककलेला आज आपण आनंदाचा शिधा म्हणून आयोजित करत नसतो, तर ही वारसा, ही परंपरा जीवनशैलीची एक परंपरा आहे. खरं तर तुम्ही पाहत असाल तर कोळी नृत्य हे फक्त आनंद आणि हृदयावर किंवा आनंदीचा ठेका देणारा हा नसेल, तर त्यांची परंपरा, त्यांची पूजेची परंपरा, वर्षभर आपण केलेलं काम, त्याबद्दलची परंपरा जपण्याचं एक उदाहरण आहे. असे अनेक परंपरा आहेत. त्यात वाघ्यामुरळी असतील, गोंधळी परंपरा असतील, तर अशा अनेक परंपराचं जतन अशा लोकनृत्याच्या स्पर्धेच्या माध्यमाने होतो. पण आमचे यूट्यूब बाबा आणि गुगल बाबा हे आमचे सगळ्यांचे प्रिय आवडते गुरु, यावर आधारित आपण सगळे नृत्य बघत असतो, शिकत असतो आणि त्याच नृत्यांना आपण मंचावर सादर करत असतो. महाराष्ट्राने अनेक विचारवंत, अनेक समाजसुधारक, अनेक योद्धा दिलेत. त्याच पद्धतीने अनेक लोककलावंत दिलेत. यमुनाबाई वाईकर असतील, सुरेखा पुणेकर असतील, आमच्याच परभणीचे रामभाऊ कदम गोंधळी असतील, शाहीर साबळे असतील, या सर्वांनी जर यूट्यूब बाबासारखं जर आपल्याला एक चांगलं गुरु दिला असता, तर आज ही परंपरा कुठल्या कुठे गेली असती. आपण गुरु करत असताना किंवा नृत्य शिकत असताना ती कशी शिकावी, त्याचा अभ्यास देखील असावा. याचं एक सुंदर उदाहरण महाराष्ट्रामध्ये होऊन गेलं, ते आपल्यामध्ये नाही. आम्ही त्यांना आमच्या गुरुस्थानी मानतो. श्रीमती इंदुताई लेले, त्या आज या धर्तीवर नाहीत, पण त्यांचे विचार, त्यांची लोकनृत्याबद्दलचा अभ्यास आजही आमच्या पिढीला मिळत आहे. पण आमच्या पिढीला विचारले हे कोण आहे, आम्हाला काय माहीत, आम्हाला आमचं डान्स शिकवलं बरं झालं, आमच्या म्हणले असं नाचा तसं नाचलं. पण आज अनेक भाषणामध्ये जसं 2 भाषणं झाले, त्यात असं होतं की हे इतिहास जमा होत आहेत. मी एका शाळेत गेले होते. त्या शाळेत लोककलेविषयी मला बोलण्याची संधी दिली. तर मी त्या विषयामध्ये त्यांना, एका पोरांना, ॲक्च्युली शाळा नव्हती ती कॉलेज होती, मुंबईच्या एका प्रशस्त अशा कॉलेजला जात असताना मी त्यांना विचारलं, लोककलेचा अभ्यास करतायत विद्यार्थी, म्हणलं भारुड म्हणजे काय.
तर ते विचारे म्हणले काहीतरी आमच्या सरांना सांगितलं होतं बुवा. आणि ते मराठी आणि मी अमराठी बाई. तशी माझी मातृभाषा सिंधी, मराठी माझ्या बापाला नाईला तर कधी आलीही नाही. आम्ही तरी शिकलो, त्या परंपरेला जपतोय. पण अशा पिढीला जर भारूडविषयी माहिती नसेल, आज मी आमच्या नांदेडच्या शनी मंदिरात जर गेलात तर वासुदेव विचारा रस्त्यावरती एक आसन टाकून मस्त भिकाऱ्याचं काम करतोय. एकेकाळी हा वासुदेव लोकपरंपरेचा मोठा उदाहरण होता किंवा एक वारसा होता, जे लोकांमध्ये फक्त भक्ती जागृत करत नव्हता तर लोकांमध्ये चांगला संदेश देत होता. जात्यावरच्या ओव्या आमच्या जिमचं काम बायांसाठी करत होत्या. त्या कमरडं दुखतंय, पाय दुखतंय, हात दुखते म्हणून जिमला जाते, वजन वाढतंय म्हणून सारखं धावते, जेवण कमी करते. पण ह्याच परंपरेच्या माध्यमाने आरोग्य देखील टिकवलेलं आहे, तेवढंच खरं. पण ही आठवण आपल्याला आहे का? आज जात्यावरच्या ओव्या म्हणण्यामागचं सायन्स बघा ना. जेव्हा जातं दळत असतात बघा, कमरेचं व्यायाम, हाताचं व्यायाम कसं होत गेलं, स्वतः झाडू मारत गेलं तर किती व्यायाम होतो. पण आजकाल ही परंपराच सोडली, कारण आम्ही आधुनिकतेकडे जसं जसं वळतोय तसं तसं आपल्या परंपरेला विसरतोय. परंपरा म्हणजे संस्कृतीला घेऊन जुन्या पिढीचे विचार नाहीत, तर तुमच्या शरीराच्या हालचालीसोबत नवीन विचारांना उजागर देणारं काम ही आपली लोकसंस्कृती करत असते. आणि नृत्याला तर लोकांनी फक्त नाचायचं माध्यम मांडलंय. नृत्य म्हणजे खरं तर आत्मा आणि शरीराचं मिलन म्हणते मी तर. कारण एखाद्या रस्त्यावरच्या मस्तानाला बघा ना नाचत असताना, तुम्ही एक परंपरा असेल मुस्लिम समाजाची, ती आई बघितली असेल, ते सुफी लोक असे हात वर करत निस्ते फिरत राहतात, गरा 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 गरा. चक्रा येत नाहीत का? विचार पडतं. पण खरं तर ते आत्मीय संतुलन आपल्या देवाशी कसे जोडतात त्याचं उदाहरण म्हणजे सुफिझमचं नृत्य आहे. पण हे आपण विसरत चाललो. हीच परंपरा आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत नेणं गरजेचं आहे. फक्त लोकनृत्यात जतन करत असताना नाचायचं नाही, तर ते कशामुळे आला, कुठून आला, त्याचे विचार काय आहेत, त्याचं सायंटिफिक. ही पिढी फार डेंजर आहे बाबा या काळची. काही म्हणलं की एकदम मोबाईल घेते, टका 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 टका, त्यावर 10 गोष्टी त्याच्या शोधून काढते. तुम्ही चुकलात ही सांगणारी पिढी आहे. तर या पिढीला जसं चुकलं सांगायची पिढी आहे, तर काय होतं कसं होतं याचा फायदा काय असते ही पॉझिटिव्हिटी सुद्धा सांगणारी आपली पिढी यायला पाहिजे. म्हणून लोकनृत्य पुढं जाईल आणि लोकपरंपरेचा खरा वारसा येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचेल. एवढाच संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून देते. आज अनेक लोक इथं उपस्थित झालेले आहेत. आज कोणीतरी स्पर्धा आहे 19 गटामध्ये असं साहेब म्हणले, कोणी जिंकेल कोणी हारेल. सगळ्यांना वाटतं ना की मी जिंकाव, मला जिंकाव. ते एक मी तर स्पर्धेला परीक्षेत जाणंच भीती वाटते मला. मी खूप जवळपास 700-800 परीक्षांना स्पर्धांना परीक्षक म्हणून काम केलं. पण काय होतं, कोणाला हार स्वीकारायची इच्छा नाही आहे. आता बघा ना, त्याचं उदाहरणच मी देते. काळा लेकरू असतो आपला, एकदम डांबरासारखा रंग त्याचा, तरी आई त्याच्या कानामागं टिळा लावते आणि म्हणते लेकराला नजर लागू नये. आई त्याला ठेवलं तर नजर लागणार नाही. म्हणून म्हणण्याचं तात्पर्य काय आहे की आपण कुठंतरी कमी आहोत ही जाण आपल्यामध्ये असली तरच स्पर्धेमध्ये प्रथम किंवा द्वितीय किंवा तृतीय येण्याचं मानस तुम्हाला मिळेल. कारण आपण कमी आहोत तर प्रयत्न करतो काहीतरी करायचं. आपणच जिंकलेले आहोत हे जर ठरून आला असाल तर कधी पुढे यशची पायरी चढण्यात अवघड होतो. म्हणून नेहमी शिकण्याची तयारी ठेवा. आणि असं म्हणतात की कभी हार कभी जीत यही तो जिंदगी का रंग है, कभी हार कभी जीत यही तो जिंदगी का रंग है, जो गिर कर उठ जाए वही हमेशा एक असली जंग है, वही हमेशा असली जंग है. धन्यवाद. मला माहिती आहे की भाषण जास्त झाले की लोकांना बोर व्हायला लागतं आणि नृत्य झाले की आनंद मिळत असतं. पण विचार आणि मनोरंजन याचा जेव्हा संगम होतो तेव्हाच खरा मनुष्याचं उद्धार होत असतं असं मला वाटते. आज मला बोलवून आज उद्घाटन प्रसंगी या स्पर्धेचं उद्घाटन झालं हेही जाहीर करते, कारण उद्घाटक मंडळ इथं उपस्थित झालेले नाहीत. आपल्या सर्वांना शुभेच्छा देते. ज्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतलं त्यांना खूप खूप शुभेच्छा, आणि ज्यांना बक्षीस मिळणार नाही त्यांना जास्त शुभेच्छा, कारण त्यांना पुढच्या वर्षी आणखीन मेहनत करायची आहे आणि आणखीन तयार करायची आहे. आपण सर्वांना इथंच शुभेच्छा देऊन थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.